तुम्हाला 4थीचा धडा शिकवणार आहे. द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज फॉलिंग. Once there was a dear little chicken called chicken. Once there was a dear little chicken called chicken. एक the sky is falling म्हणजे आकाश पडत आहे असं त्याचा अर्थ होते. पण ते आकाश खरंच पडते का? नाही. पण ती एक भ्रम आहे. सगळा एक भ्रम आहे. ते कसं आहे ते धड्यामध्ये दिलेलं आहे. Once there was a dear little chicken म्हणजे एक छोटा चिकन राहते. चिकन म्हणजे मराठीमध्ये चिकन म्हणजे कोणता चिकन? खायचं चिकन नाही. तोंड घाण करू नका. चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू. चिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू. कॉल्ड चिकन. त्याला काय म्हणते? त्याला सगळ्याजण काय बोलवतात? चिकन. आणि लिकेन. चिकन लिकेन म्हणून बोलवतात. त्या कोंबडीच्या पिल्लूला सगळ्याजण काय म्हणून बोलवतात? चिकन लिकेन. चिकन लिकेन. शी वॉज हॉपिंग अबाउट अंडर अ बिग ट्री. ती चिकन लिकन म्हणजे कोंबडीचं पिल्लू. तिला सगळ्याजणी त्यांच्या त्या कोंबड्यांमध्ये ते सगळ्याजणी त्याला चिकन लिकेन म्हणून ते लोक लाडाने ते कोंबड्या बोलवतात तिला. एका दिवशी शी वॉज हॉपिंग अबाउट अंडर अ बिग ट्री. ती असं टुनुक कोंबडीचं पिल्लू उड्या मारत झाडाच्या खाली गेली होती. कोंबडीचं पिल्लू टुनुक उड्या मारत कुठे गेली? मोठ्या झाडाच्या खाली गेली. When a leaf fell right on her head. जेव्हा ती टुनुक उड्या मारत झाडाच्या खाली गेली होती मोठ्या, तेव्हा एक पान गळून ते त्याच्या डोक्यावर पडलं. कोणाच्या? कोंबडीच्या पिल्लाच्या चिकन लिकेनच्या डोक्यावर पडलं. कोणाच्या डोक्यावर पडलं? चिकन लिकेनच्या डोक्यावर एक पान, झाडाचं पान पडत. झाडाचे पानं गळतात ना. मोठ्या झाडाच्या खाली गेल्यानंतर ते टुनुक असं उड्या मारत जाऊ लागलं. छोटं कोंबडीचं पिल्लू म्हणजे चिकन लिकेन. मग ते झाडाचं पान असं गळून पडलं. बघ ते कोंबडीचं पिल्लूच केवढं हे बघा दिसायले का सगळ्यांना? कोंबडीचं पिल्लू बघितलं का? त्याला चिकन लिकेन म्हणतात. ओके, दिसायले का? ओके. तर ते मग काय झालं? ओ नो द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज फॉलिंग सेड चिकन लिकेन. शी स्टार्टेड टू रन. काय झालं? त्या चिकन लिकेनला काय वाटलं माहितीये का? झाडाचं पान गळून पडलं तर त्याला वाटलं, चिकन लिकेनला काय वाटलं की आकाशच पडलाय. काय पडलाय? मग ते काय म्हणते? चिकन लिकेन म्हणते ओ नो, अरे नाही, आता आकाश पडत आहे अंगावर. काय पडत आहे? ते चिकन लिकेन लागलं पळायला. चिकन लिकेन बाय शी मेट हेनी पेनी. आणि पळत ती जाऊन चिकन लिकेन कोणाला भेटलं माहिती का? हेनी पेनीला भेटलं. कोणाला भेटला? म्हणजे मोठी कोंबडी. हेनी पेनी म्हणजे मोठी कोंबडी. कोंबडीचं नाव असते हेनी पेनी. Why are you running? Chicken licken, the sky is falling and piece of fell right on my head. ती हेनी पेनी चिकन लिकनला विचारते, Why are you running chicken licken? चिकन लिकन तू का पळत आहेस? चिकन लिकन काय उत्तर देते? The sky is falling. आकाश पडत आहे. The sky is falling. आकाश पडत आहे. And piece of it fell right on my head. आकाशाचा एक छोटा तुकडा माझ्या डोक्यावर पडला. आकाशाचा एक छोटा तुकडा माझ्या डोक्यावर पडला. खरं तर ते आकाशाचा तुकडा होता का? नाही. काय होतं मग ते? कशाचा? ओके नाही. मग ती हेनी पेनीला सांगते. हेनी पेनी काय उत्तर देते माहितीये? हेनी पेनी हे कोंबडीची आई पिल्लूचे ही काय म्हणते? ओ, काय आवाज कशी काढते? ओ सेड हेनी पेनी अँड शी टू began to run with chicken licken. हेनी पेनी मोठी जी कोंबडी आहे ती तिच्या पिल्लूला घेऊन हेनी पेनी दोघ जणी मिळून पळतात. चला पळा. काय झालं? नेक्स्ट काय होते? बाय दे मेट ए कॉकी लॉकी. जाऊन हे दोघं कोणाला भेटतात? कॉकी लॉकीला भेटतात. कॉकी लॉकी हे इथं दिसायला कॉकी लॉकी कोंबडा. कॉकी लॉकी कोण आहे? कोंबडा. हे हेनी पेनी आणि चिकन लिकेन जाऊन कोणाला भेटतात? कॉकी लॉकीला भेटतात. त्याचं नाव काय इंग्लिश मध्ये? कॉकी. कोंबडा. Why are you running? कॉकी लॉकी विचारते. कोणाला विचारते? कॉकी लॉकी हेनी पेनीला आणि चिकन लिकेनला विचारते,
वाय आर यू रनिंग, तुम्ही का पळत आहात? वाय आर यू रनिंग, तुम्ही का पळत आहात? तर चिकन लिकन अँड हेनी पेनी, वाय आर यू रनिंग, तुम्ही का पळत आहात? द स्काय इज फॉलिंग, अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. मग हेनी पेनी कॉकी लॉकीला सांगते की आकाशाचा तुकडा चिकन लिकनच्या अंगावर पडला होता. आकाश पडत आहे म्हणून आम्ही पळत आहोत. ओ डिअर सेड कॉकी लॉकी. अरे बाळा, ओ प्रिया कसं रे बाबा, अरे बाळा, अरे बाळा, पळा पळा पळा. ही अँड ही टू बिगॅन टू रन विथ देम. ते तिघही लागले पळायला. मग नंतर तिघही लागले. मग काय झालं? ही बिगॅन टू रन विथ देम बाय अँड ते मेट डकी लकी. मग ते जाऊन कुणाला भेटतात? डकी लकी म्हणजे बदक. डकी लकी म्हणजे बदक. इंग्लिश त्याचं नाव ठेवले डकी लकी. बदकाचं नाव ऍक्च्युली इंग्लिश मध्ये डक म्हणतात, पण त्याचं नाव इंग्लिश मध्ये इथं काय दिलंय? डकी लकी. जाऊन डकी लकीला भेटतात. कोणाला भेटतात? डकी लकी भेटते त्याला. पण डकी लकी विचारते, वाय आर यू रनिंग, वाय आर यू रनिंग, का पळत आहात तुम्ही? मग चिकन लिकन, हेनी पेनी अँड कॉकी लॉकी. चिकन लिकन, हेनी पेनी अँड कॉकी लॉकी तिघ जण काय उत्तर देतात? द स्काय इज फॉलिंग, द स्काय इज फॉलिंग, अ पीस ऑफ, a sky is falling, a piece of it fell right now chicken lickens head. चिकन लिकनच्या डोक्यावर ते आकाशाचा तुकडा पडला. काय पडला? आकाशाचा तुकडा. असं कोण सांगते? ते चिकन हेनी पेनी आणि कॉकी लॉकी डकी लकीला सांगतात. डिअर मी माझे प्रिया, अरे असं कसं झालं? काय आकाशाचा तुकडा पडला चिकन लिकनच्या अंगावर? पळा. And said Ducky Lucky, and she too began to run with Bye, and Bye they met a Goosey Poosey. They met कुठं कोणाला जाऊन भेटतात? गुजी पुजी कोण? हे डकी लकीची मम्मी. गुजी पुजी कोण? डकी लकीची मम्मी. डकी लकीची मम्मी गुजी पुजी विचारते. आता काय म्हणून विचारते? वाय आर यू रनिंग, वाय आर यू रनिंग, चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी अँड डकी लकी. वाय आर यू रनिंग? चिकन लिकन, हेनी पेनी, कॉकी लॉकी आणि डकी लकी तुम्ही का पळत आहात? उत्तर काय येते? द स्काय इज फॉलिंग, द स्काय इज फॉलिंग, a piece of it fell right now chicken lickens head. Right now chicken lickens head. And Goosey Poosey heard, she began to run. Goosey Poosey, she began to run. Goosey Poosey अबेन म्हणजे Goosey Poosey सोबत सगळेच आता पळायला लागले. And she began to run with them without saying a word. आणि Goosey Poosey ना ओ डिअर म्हणला नाही ना, हू म्हणला नाही ना, हा म्हणला नाही. काय आकाशाचा तुकडा पडायला म्हणून हू पळायला लागले. ओके नाही? मग पळता मग काय? बाय अँड बाय मेट अ फॉक्सी लॉक्सी. हॅलो, इकडे बघ पळा. मग जाऊन कोणाला भेटतात? ते फॉक्सी लॉक्सीला जाऊन भेटतात. कोणाला भेटतात? फॉक्सी लॉक्सी. फॉक्सी लॉक्सी. फॉक्स म्हणजे हा, मग ह्याच्यामध्ये फॉक्सचं नाव आहे फॉक्सी लॉक्सी. आता बघा मजेदार गोष्ट आहे. खरी मजेदार इथंच आहे. ऐका आता काय होते. फॉक्सी लॉक्सी काय? मग फॉक्सी लॉक्सी सगळे बाई कोणाला जाऊन भेटतात? चुकून फॉक्सी लॉक्सीला भेटतात. मग फॉक्सी लॉक्सी आता विचारते, वाय आर यू रनिंग, वाय आर यू रनिंग. कोणाला विचारते? काय काय नाव घेते? चिकन लिकन, चिकन लिकन, हेनी पेनी, हेनी पेनी, कॉकी लॉकी, कॉकी लॉकी, डकी लकी, डकी लकी, अँड गुजी पुजी. and गुजी गुजी. वाय आर यू रनिंग? Why are you running? का पळत आहात तुम्ही? का पळत आहात तुम्ही? उत्तर तर माहितच आहे. का पळत आहेत ते सगळे सांगा बरं. आकाशाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला. असं त्यांना वाटलं. कोणाचं ऐकून पळाले ते सगळं? चिकन लिकनच्या छोट्या कोकड्याचे पिल्लूच ऐकले तर काय सगळं. इतकंच पाणी. हा, द स्काय इज फॉलिंग, अ पीस ऑफ इट फेल ऑन राईट ऑन चिकन लिकन्स हेड. म्हणजे आकाशाचा तुकडा चिकन लिकनच्या डोक्यावर पडलं. आता स्काय आकाश पडत आहे अंगावर आपल्या डोक्यावर म्हणून आम्ही पळत आहोत. मग काय होते माहितीये? डोंट वरी ही सेड, आय विल टेक ऑफ ऑल यू सेफ प्लेस. ते झाला कोल्हा.
ते झाला फॉक्सी लॉक्सी म्हणजे फार चॅप्टरच असते. फॉक्सी लॉक्सी म्हणजे कोल्हा आहे ना, तो कोल्हा कधी पण लबाड आणि चॅप्टरच असतो. कोल्हा लबाड आणि ते काय म्हणते माहिती का, काळजी करू नका, मी तुम्हाला एका सुरक्षित जागेत घेऊन जातो. मी तुम्हाला एका सुरक्षित जागेत घेऊन जातो. कळलं नाही. He took them all to his cave and go inside my cave and you will be safe. He told them. So it went Chicken Licken, Hairy Peary, Cocky Locky, Ducky Lucky and Goosey Poosey. ते मला तुम्हाला सगळ्यांना सुरक्षित मी माझ्या गुहेत घेऊन जातो, अशा जिथं तुम्हाला आकाशाचा तुकडा अंगावर पडणार नाही अशा ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो. असं कोण म्हणते? फॉक्सी लॉक्सी. कोण म्हणते? मग काय होते माहिती का, सगळ्याला घेऊन जाते. हा हा हा. फॉक्सी लॉक्सी सेड. फॉक्सी लॉक्सी सेड लागला त्याचं रियालिटी दाखवायला लागला त्याचं. काय मग फॉक्सी लॉक्सी कसा हसताय? हा हा हा. फॉक्सी लॉक्सी सेड, You foolish creatures, you foolish creatures, I have got you all. ते म्हणला हा हा हा, तुम्ही सगळे मूर्ख आहात, आता तुम्हाला सगळ्यांना मी पकडलो. मी तुम्हाला सगळ्यांना पकडलो. फॉक्सी लॉक्सी, फॉक्सचं तर ते आहार आहे ना, कोंबडीचं पिल्लू धरून खाते, कोंबडीला खाते, डकला खाते, कोंबड्याला खाते, सगळ्यालाच खाते ती. आणि हे सगळं भीतीनं त्याच्याकडे गेले. हे म्हणते हा हा हा, मी आता तुम्हाला पकडलो. लगेच help help, Chicken Licken and her friends began to shout. Chicken Licken म्हणजे चिकन लिकन सगळं छोटं लगेच काय ओरडायला लागतात, काय म्हणतात? हेल्प हेल्प हेल्प, मदत करा सगळंच लागते ओरडायला. मग काय होते माहितीये, मग कोण येते? डॉगी हिअर, डॉगी डिअर हर्ड दिस शाउट्स. मग कुत्र ते ऐकते. डॉगी डिअर कोण ऐकते? Their shouts. He ran to the cave where Foxy Loxy shouted, here I come. And then Foxy Loxy began to run without saying a word. He ran far away. मग तिथं डॉगी लॉगी येते. डॉगी लॉगी म्हणजे कुत्र्याचं नाव ह्याच्यामध्ये दिलं आहे डॉगी लॉगी. हेल्प म्हणजे सॉरी, लॉगी काय दिला नाही इथं, फक्त डॉगी दिलेला आहे. डॉगी डिअर पळतच येते आणि त्याचं ते भुकते. फॉक्सी लॉक्सीच्या अंगावर ते भुकते आणि फॉक्सी लॉक्सीच्या अंगावर ते भुकले की फॉक्सी लॉक्सी पळून जाते. आणि हे चिकन लिकन, हेरी पेरी, डकी लकी, अजून कोण आहे? गुझी पुझी, सगळ्या जणी सुरक्षित पळून जातात. आलं का लक्षात? आवडला का धडा? समजला का धडा? माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.